तर मंडईनू बघा भांडा 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 मस्त भांडा. तर आमची एस टी इली आहे बघा. ही एस टी महामंडळ दुसरी निराळी एस टी महामंडळ. मॅप एस टी इली बघा खायच्या वेंगुर्ला. आमका तर गावतली पुढे चढाचा असता माका नाही माहिती. आम्ही पहिले येऊन सुद्धा पाठी रवलोय. नाही ना थांब रिव्हर्स मारतले माका रोज हा हय मी बसले. तर नमस्कार मंडळींनो. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कोकण भूमीतून येवा मंडईंनो कोकण आपलं जसा असं म्हणत मी तुमचं स्वागत करते आजच्या व्लॉग दुसऱ्यामध्ये, म्हणजे ह्या ट्रिपच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आता डे 2 असा आणि आता आम्ही चाललो परतीचा प्रवास करू. त्याच्या आधी आम्ही पहिला दर्शन घेतलो ज्योतिबाचा, दख्खनचा राजा ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. जबरदस्त. चला मंडई. क्या है ये गाइस, देखो ना. वाव व्ह्यू बघा. असं वाटतं काय बनारसला वगैरे येईल. जबरदस्त. ह्या कसला तरी एक तळा. 14 तळे हा गेले बनारसला नाही गेले. हैसूर मेन एंट्रन्स आहे. आणि आता आम्ही चाललो होय मंदिरात. त्या साईडला मंदिर असा आणि बऱ्याच वर्षानंतर इलोय. जबरदस्त. लहानपणी गेलोय मी. आता हे माझ्या बाजूचे ब्लॉगर बिगर होते. चप्पल कुठेतरी ठेवू गया. आता ओटी घेतली. अरे चल तिथे घे. आता आम्ही प्रत्येकाने ओटी घेतलो. आता ह्यो माझ्यासमोर लक्षात असा आणि ह्यो असा मेन एंट्रन्स. हे बघा मंदिर बघा मंडई लोक कसला दिसता. जबरदस्त. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मंडईनू बघा कसा भव्य दिव्य मंदिर असा आणि तुमचा पण दर्शन करून देतोय. सगळीकडे गुलाला बघा, सगळीकडे पूर्ण मंदिरात. चांग भलं. तर आता आम्ही आतमध्ये इलो मंडईनू. तर आमचं दर्शन झालेलं मस्तपैकी. पुरा म्हणला दर्शन करून इलो. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होता तर अलाउड नव्हता. तर दर्शन झाला मस्तपैकी. मस्तपैकी दर्शन घेऊन झालं. आता आम्ही चाललो रिटर्न जाताना आपण गमती जमती करतेलो वाटेत गाडीत बिडेत. बाबी दर्शन ओके जबरदस्त. तर चला आता आमचो रिटर्नचो परतीचो प्रवास मंडईंनी बघा. आता आम्ही घेतलेला पैसे देतो. तर मंडईंनो आता आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. गाडीत नुसता झोपून दिला पण बा झुकता. आणि आता इलो आम्ही गगनबावड्यात. सगळ्यांका सुचला की ब्लॉक करूच होतो म्हणून सगळे आता ब्लॉक करू उठलेत. आणि आता आम्ही थांबलो जेवून आता जातलो तळ्यातून मग आमका एस टीन जाऊचा. लकीदादा पुढे जातलो देवगडात. त्याच्यामुळे मग एस टी महामंडळमध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स कणकवलीपर्यंत बघा. मागवल्यानी या अंडी मागवल्यानी अंडी. यांका कावटा गावतच नाहीत ना बघा. रोज हे एवढी हॉटेलची प्रमोशन करताय का. हंडी म्हणजे काय माहीत नव्हता. ते काय माहीत. तर खावा. अमोल घे रे. भरू तू का. नुसतो पांढरा रस्सो पिता. पांढरो रस्सो पिऊन पांढरो झालो बघा. कसो पांढरो झालो हावको म्हणता. आईला तर मी सुट्टी दिवसा नाही. आणि घराकडे गेल्यावर तांबडं पांढरा रस्त्यासाठी मजा त्यांनी मागवल्या. टोमॅटो हंडी आहे रे. टोमॅटो चीज हंडी.
भाकरी काय चपाती दिल्या चपाती दिल्या. तर मंडईनं 200 वर्षानंतर आमची ऑर्डर येली. तर तुमका दाखवतोय फोड याच्यातली ऑर्डर दिलेली असा. या बघा जबरदस्त. तर मंडईनू आम्ही आता तराळ्यात पोचलो. आता तराळ्यातून मी अमोल मंदार आणि वेटे जातलो. लकी आता चाललो देवगडात. मी तुडा जातलोय. तर चाललो. थँक्यू सो मच. आमचा काहीतरी हात देव बरे करो. बंटी हस रावतलो. आम्ही 4 जण आता काहीतरी हात दाखवून आता टेम्पो बिम्पो काहीतरी बघतलो आणि जातलो. तर आमची एस टी येली आहे बघा. ही एस टी महामंडळ दुसरी निराळी एस टी महामंडळ. जर मॅप आहे ह्याच्यावर मॅप आहे. याच्यावरची मॅप असं अमोल म्हणता. नाही ना थांब रिव्हर्स मारतले. आपली गाडी आहे तुली. एस टीत पहिल्यांदा बसल्यावरती असा होता. चला पटकन. मी तर जाऊन थांबतोय. सीट गावाची नाही. थांबा मग उतरू. कशी लिहा एस टी लिहा बघा खायच्या वेंगुर्ला. आमका तर गावतली. पुढे चढाचा असता माका नाही माहिती. आम्ही पहिले येऊन सुद्धा पाठी रवलोय. आम्ही भाई थांबलेलो. त्या काकीन ढकलल्या ना आम्ही वशिरीवर. पैसे ना कॅश पण आणूचे असतं. ऑनलाईन असतं ना वाटतं काहीतरी. बघा आणि विराजा काय सगळे गाड्या घालतात. विराजा सगळे गाड्या घालतात. विराज म्हणतो ते म्हणतो सगळे हो थांबा हो. भांडा मस्त भांडा. मस्त भांडा. अशी ही मंडळींनो ही परिस्थिती आपली एस टी महामंडळाची. हे विरजा खाली बोलव. या व्हिडिओचं टायटल टाकतोय एस टी महामंडळाचा थरारक प्रवास. खाली उतर. आणि हे बघा गर्दी बघा गाडीत किती आहे बघा. गाडीत गर्दी बघा. बिचारे दमले आहेत. कंडक्टर आणि ड्रायव्हर अक्कलकोटवरून नेले आहेत. लहानपणी माझं स्वप्न होतं काय चालू एस टी ड्रायव्हर पण ह्या काकांनी स्वप्न माझं पुरं केलंय. हो सगळे फेमस करून टाकले. तू खायचं तुमचं नाव गडिंगलच कोल्हापूरची आहोत. कोल्हापूरची आम्ही पण कोल्हापूरवरून गेलो डायरेक्ट. आमका जरा वाईस थांबवा. कणकुलीचं जरा वाईस पुढे थांबवा. एकच मिनिट. दोघंच उतरतो. सेकंड रेल्वे सारखं गेलास तरी त्याला लगेच उतरतो. आमची 4 व्हीलर तिकडे तू तुझी गाडी स्टँडला जाते. स्टँडच्या तयार हो भाई आता आता मंडईनू आपण इलो नांदगावला. नांदगावातून राईट मारलास की इला देवगड आणि लेफ्ट मारलास की इला फोंडा. जबरदस्त. नाही ते थैसून गेले मागसून गेले. तर मी जातोय कुडाळाक. मी देवगडात जात नाही मंडईनू. कुडाक माझी गाडी आहे. ती गाडी येतलंय आणि येतलंय मी देवगडात परत. बघ उडू बाय का उडू बसलो मारले. जबरदस्त. 1 नंबर ड्रायव्हिंग स्किल्स. डेंजर ना 100/100. तर ह्या काकींनी एक सीट दिली मग काकी थँक्यू. आणि हे तिघवले रावले उभे थे. म्हटलं मारा चल. म्हटलं मी बसांग बाद हवलं चल. मागा बाबा सीट गावली. जबरदस्त सीट गावली मस्त. आता मी वेंगुर्लाक पण जाईन. गणपतीपुळेचे हेल्मेट घातलेलं बघ. त्याची स्टोरी नाही टाकणार आहे. आता मंडईनू आपण इलो कणकवली बस स्थानकावरती. विजयदुर्ग लागली या. तो बघा शेट बघा शेट उठा शेट उठले. बोला पूर्णोशवाला टाटा बाय बाय सी यू भेटू. जबरदस्त. ये देवगडाक. मी येते मी लगे आतलं दिवशी येतो बेत करूया मस्त. जबरदस्त. सावकाश जाय
चल भेटूया मंदा आपला पप्पी देतो तुका गाडीवाले एवढे ओळखीचे आहेत ना बघ आमच्यासाठी थांबले आहेत देवासारखे देव माणूस जबरदस्त काका धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद हे काका जर गावले तर त्यांना हाय करा हा ए बुरनोस वाले बॅग घे ती बघा गाडी ती बघा देव बरे करू जबरदस्त हा काका ती बघा ब्रेसन आहे काका थँक्यू इकडे बघा थँक्यू सो मच देव बरे करो चला चल रे बाबी चल 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 तर मंडळीनू ही गाडी होती आमची काकांका बाय करा काका जेऊ केव्हा जेऊ घराकडे देवगडला येईलच ना देवगडला जीव केव्हा जीव येस जबरदस्त जबरदस्त एसटी महामंडळ थांबवलं मंडळीनू जबरदस्त तेव्हा बाबी फायनली पोचलो आम्ही मंदारच्या घराकडे जबरदस्त अजून आमका पाऊण प्रवास करूचा आणि हेका अर्धो हेका जाऊचा दोडा मार्ग म्हाका जाऊचा कुडात मी ब्लॉग हा एंड करणार नाही कारण ह्यो दोडा मार्गाने मी कुडाला गेल्यावरती पार्किंगमध्ये एंड करतो थैसून सुरू करतले वहिनी मला नको चहा जबरदस्त देवर मला नको ह्यालाच द्या आता मंदारकडसून रवाना जबरदस्त निघूया जबरदस्त चल आता बाबी रे चल घरी आज रवतोला माझ्याकडे वेटे आज वेटे रवतोला माझ्याकडे तुझं टॉवेल आहे माझ्याकडे होय तुका माझं ठेव रे माझी आठवण म्हणून ठेव. आता नको आता मी बॅग नाही काढूच आहे तर मंडईनू अरे माझा पण असा पहिली तुझा तर मंडईनू फायनली आता 2 दिवसाच्या 2 ब्लॉग्स नंतर पोचलोय मी कुडाळात घराकडे आराम करतले आता 2 दिवस मजा मस्ती काम जबरदस्त केलं आता विराज इलेलो माका ड्रॉप करू लय दमलो भाई आता बिचारो हैसून वनवो काढीत एकटो हैसून किती जाऊचा माहित आहे ना माका 40 किलोमीटर तरी जाऊचा आहे का जाऊचा दोडा मार्गात लांबचो मीच हा एका टोकाचो तो आणि आता मी चाललो तर भेटूया आपण असंच खायच्या तरी नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तो सर सोयीन राहा नीट राहा आजूबाजूच्यांची काळजी घ्यावा नको लॉकडाऊन नाही ना मग त्यांची पण घ्या तुमची पण घ्या देव बरे करो